तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याबाबतची तक्रार करणारी सध्या पहिली पत्नी करुणा शर्मा यांनी आता परळीमधील फौजदारी न्यायालयामध्ये ऑनलाईन पद्धतीनं ही तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावली। याबाबत आज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेलं हे उमेदवारी अर्जासोबतचं शपथपत्र आहे। आणखी तपशील घेणार प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, परळीच्या न्यायालयामध्ये साधारण किती वाजता ही सुनावणी सुरू होईल आणि काय नेमकं याबाबत घडू शकतं असा अंदाज आहे? नक्कीच मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये जी विधानसभा निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीवेळी जे शपथपत्र दिलं होतं अर्जासोबत त्यामध्ये करुणा शर्मा यांच्या बाबत तसेच त्यांच्याकडील मिळकतीबाबत जी अगदीच, आणि त्याच्यामुळे आता जे मुद्दे या सगळ्या संदर्भात उपस्थित करण्यात आलेले आहेत ते प्रत्यक्ष सुनावणी दरम्यान कसे उपस्थित होतात, न्यायालय त्याची कशी दखल घेते हे पाहावं लागेल। धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी।